तुम्हाला माहिती आहे का, असं एक प्राचीन शिवमंदिर जे कित्येक वर्ष बलकवडी धरणाच्या पाण्यामध्ये गायब होतं. नमस्कार, मी सौरभ शिंदे आणि आज आपण निघालो आहोत वाई तालुक्याच्या पश्चिम भागात जोर खोऱ्यात श्रीकृष्णा नदीवर बांधलेल्या बलकवडी धरणामध्ये. तर सकाळची न्याहारी करून हा प्रवास आमचा सुरू झाला. सोबत होते सुजयराव खलाटे. हेच ते सुजयराव खलाटे ज्यांनी मानदेशच्या वाटेवर हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलं. बलकवडी धरणाच्या वाटेवर असताना आम्हाला सोबत लागलं डोम धरण. डोम धरणाचा प्रवास अगदी सुखदायक होता आणि कित्येक तासांचा प्रवास पार करून आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. हेच ते मंदिर. या मंदिराचा इतिहास पुराणाशी जोडला आहे. स्कंद पुराणातील पुराणांमध्ये कृष्णा आणि वेदगंगा या नद्यांच्या संगमावर हे दंड करण्यास स्थित असलेलं हे धुरेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या ठिकाणी पांडवांचे समकालीन ऋषी होते धुर्जटेश्वर. त्यांनी शिवशंकराची आराधना ज्या शिवलिंगावर केली त्याच ठिकाणी हे शिवमंदिर उभारलं गेलं आणि म्हणूनच त्यांच्या नावावरून या मंदिरास धुरेश्वर महादेव असं म्हटलं जातं. आणि सह्याद्रीमधील हे सुख अनुभवून आम्ही पुन्हा एकदा परतीच्या वाटेवर निघालो.